नमस्कार मित्रांनो, मी श्री U.D. पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पलूस आपले स्वागत करीत आहे। BA भाग 1 सेमिस्टर 1 विज्ञान तंत्रज्ञान आणि प्रगती, पेपर नंबर 1 या विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत। या विषयामध्ये आपण विज्ञान तंत्रज्ञान व मानवी आरोग्य या चॅप्टरचा अभ्यास आपण करीत आहोत। या चॅप्टरमध्ये इम्पॅक्ट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑन ह्यूमन हेल्थ, मानवी आरोग्यावरती विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा होणारा प्रभाव किंवा परिणाम, ह्यूमन ब्लड मानवी रक्त, ब्लड ग्रुप्स, इम्पॉर्टन्स ऑफ मॅचिंग ब्लड ग्रुप्स इन ह्यूमन हेल्थ, मानवी आरोग्यामध्ये रक्तगटांच्या जुळण्याचे महत्त्व, एड्स अ चॅलेंज बिफोर वर्ल्ड, फॅक्ट्स, फिगर्स, कॉजेस, इफेक्ट्स, ट्रीटमेंट, सोशल आउटलुक। एड्स एक जगापुढील आव्हान, एड्सची कारण, एड्सचे परिणाम, एड्सचे उपाययोजना किंवा परिणाम, उपाययोजना आणि सामाजिक दृष्टिकोन, सोशल आउटलुक म्हणजे सामाजिक दृष्टिकोन। एडिक्शन अ सोशल प्रॉब्लेम, व्यसनाधीनता एक सामाजिक समस्या। टाइप्स, कॉजेस, इफेक्ट्स अँड सोल्युशन, प्रकार, कारण, परिणाम आणि उपाययोजना। नीड्स ऑफ क्लीननेस, स्वच्छतेची आवश्यकता, या अंतर्गत स्वच्छ भारत अभियान याविषयीचे आपण या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास या प्रकरणामध्ये करीत आहोत। पैकी आपण मानवी शरीराची ओळख आपण अभ्यासलेली आहे। त्याच्यामध्ये बाह्य शरीररचना, मानवी शरीरामध्ये असणाऱ्या विविध असणाऱ्या जे काही संस्थांचा अभ्यास आपण केलेला आहे आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा मानवी आरोग्यावरती होणारा परिणाम आपण अभ्यासलेला आहे। आणि मित्रांनो, हा परिणाम आपण अगदी फार पूर्वीपासून जसजसं विज्ञान प्रगत होत गेलं तसतसा विज्ञानाचा कसा सकारात्मक प्रभाव मानवी आरोग्यावरती पडत गेलेला आहे या गोष्टींचा अभ्यास आपण करत गेलो। मग ती इजिप्शियन संस्कृती, ग्रीक संस्कृती, रोमन संस्कृती व भारतीय संस्कृती यांच्या माध्यमातून विविध असणारे जे काही सायंटिस्ट आहेत, डॉक्टर्स आहेत किंवा तज्ज्ञ लोक आहेत, यांनी केलेली जी काही वैद्यकीय प्रगती आहे, या वैद्यकीय प्रगतीच्या आधारे याशिवाय पहा की वैद्यकीय उपकरणे, अवयवरोपण व शल्यचिकित्सा या आधुनिक असणाऱ्या टेक्नॉलॉजीच्या साहाय्यानं सुद्धा मानवी आरोग्यावरती कसा प्रभाव टाकलेला आहे या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास, वहापो इतिहास आपण केलेला आहे किंवा त्याचं अध्ययन आपण केलेलं आहे। यानंतर पहा आपण मानवी रक्त म्हणजे काय, मानवी रक्ताचं महत्त्व, त्याच्यामध्ये असणाऱ्या तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, त्याच्यामध्ये असणाऱ्या प्लेटलेट्स, प्लाझ्मा इत्यादी अनेक गोष्टींचा आपण अभ्यास केला। याशिवाय आपण मानवी रक्तगट कोणी शोधून काढले याही गोष्टींचा आपण अभ्यास केला। त्याच्यामध्ये असणारे प्रमुख रक्तगट ABO या नावाने ओळखले जातात। या प्रमुख रक्तगटाशिवाय सुद्धा अनेक जे काही रक्तगट आहेत त्यामध्ये विशेषतः RH पॉझिटिव्ह, RH निगेटिव्ह हे प्रमुख रक्तगट, हे मानवी रक्तगटांचा अभ्यास आपण केलेला आहे। यानंतर आपण रक्तगट जुळण्याचे मानवी आरोग्यातील महत्त्व जे आहे हे मित्रांनो आपण अभ्यासलेलं आहे। यानंतर आपण रक्तगट जे काही आहेत ते विविध रक्तगट, एकमेकांशी जुळणारे व न जुळणारे रक्तगट असा आपण अभ्यास केलेला आहे।
आणि या चार्टचा आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी होणार आहे, या सर्व गोष्टींच्यावरती आपण प्रकाश टाकलेला आहे, अभ्यास केलेला आहे. यानंतर रक्तगट जुळण्याचे मानवी आरोग्यातील महत्त्व अभ्यासत असताना आपण रक्तदान म्हणजे काय, रक्तदाता म्हणजे काय, रक्तग्राहित म्हणजे काय, वैश्विक रक्तदाता म्हणजे काय व वैश्विक रक्तग्राहित म्हणजे काय, या सर्व संकल्पनांचा अभ्यास केला. आणि त्यानंतर मित्रांनो आपण या प्रकरणातील पुढील जो काही मुद्दा आहे तो म्हणजे एड्स, जगासमोरील आव्हान आहे, या संदर्भात आपण अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. यामध्ये आपण अभ्यास केलेला की एड्स हा एक महाभयंकर रोग असून त्याच्यावरती परिणामकारक औषध आज तरी उपलब्ध नाही, या गोष्टींचा आपण उहापोह किंवा चर्चा केलेली आहे. त्यानंतर एड्स म्हणजे काय, AIDS या इंग्रजी शब्दांनी एड्स हा शब्द बनलेला आहे. त्याच्यामध्ये ए म्हणजे ॲक्वायर्ड, आय म्हणजे इम्युनो, डी म्हणजे डिफिशियन्सी आणि एस म्हणजे सिंड्रोम. ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम म्हणजे एड्स, या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत आणि अभ्यासलेल्या आहेत. आणि हा जो काही एड्स नावाचा जो काही रोग आहे तो एड्सचे विषाणू HIV विषाणूपासून होतो. मग हे HIV म्हणजे काय, ह्युमन, H म्हणजे ह्युमन, I म्हणजे इम्युनो डिफिशियन्सी आणि V म्हणजे व्हायरस. यालाच आपण ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस असं आपण म्हणतो. यापासून आपल्याला एड्स होतो, हे आपण पाठीमागच्या क्लासमध्ये इथंपर्यंतच्या गोष्टी आपण पाहिल्या. यानंतर मित्रांनो आपण पाहिल्या की HIV आणि एड्स प्रसाराची कारणं आपण अभ्यासत असताना मित्रांनो एक गोष्ट आपण महत्त्वपूर्ण या ठिकाणी पाहिलेली आहे आणि ती म्हणजे HIV आणि एड्समधला फरक. आणि हा फरक पाहत असताना आपण समजून घेतलं की HIV हा विषाणू आहे तर एड्स हा त्यापासून होणारा रोग आहे. आणि HIVचा संसर्ग झाला म्हणजे एड्स झाला असे नव्हे, हेही गोष्ट आपण समजून घेतलेली आहे. HIVचा संसर्ग झाल्यानंतर आपल्याला जी काही विशेषतः एड्सची जी काही एड्स रोग होईल त्यासाठी लागणारा जो काही कालावधी आहे तो 6 महिन्यापासून ते साधारणपणे आपण पाहिलं की 18 ते 20 वर्षापर्यंतचा हा कालावधी असू शकतो. आणि हे कशावरती अवलंबून आहे तर आपल्या मनाचा असणारा खंबीरपणा, आपल्या शरीरामध्ये असणारी जी काही नैसर्गिक रोगप्रतिकारक क्षमता, याशिवाय आपल्याला बाहेरून त्या रोग्याला बाहेरून मिळणारा मानसिक आधार आणि तो करत असलेला नियमितपणे आहार, व्यायाम, प्राणायाम, या सर्व गोष्टींच्या आधारे त्याचं जे काही आयुष्य आहे ते आयुष्य ठरतं की त्याला HIVचा संसर्ग होऊन सुद्धा एड्स होण्यापासून तो दीर्घकाळ आपला बचाव करू शकतो. या सर्व गोष्टींची चर्चा आपण HIV एड्स प्रसाराची कारणं याचा अभ्यास करत असताना आपण पाठीमागील क्लासमध्ये केलेले आहे. आणि हा सर्व आपण अभ्यास केल्यानंतर आता प्रत्यक्ष आपण HIV किंवा एड्स प्रसाराची जी काही कारणं आहेत त्या कारणांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. पहिलं जे कारण आहे मित्रांनो ते रक्तामार्फत कारण आहे. हे आपण पाहिलेलं आहे की शरीराच्या अंतर्गत जे काही द्रव पदार्थ आहेत या सर्वच द्रव पदार्थामध्ये HIVचे व्हायरस असतात आणि HIV व्हायरस असतात. आणि ते व्हायरस कुठं असतात हे मी प्रामुख्यानं पाठीमागील क्लासमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे की जे काही आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिबंधक यंत्रणा किंवा संरक्षण पेशी आहेत त्या पेशींच्या आतमध्ये हा HIV जाऊन बसलेला आहे, हेही आपण पाठीमागच्या क्लासमध्ये पाहिलं. आणि मग या शरीरामध्ये असणारा एक द्रव पदार्थ म्हणजे रक्त, या रक्तामध्ये सुद्धा अर्थात हा HIV आपल्याला पाहायला मिळतो, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. रक्तामध्ये विशेषतः आपण बघितलं तर रक्तामार्फत HIVचा जो काही प्रसार आहे हा प्रसार होऊ शकतो. जर विशेषतः आपण रक्ताची जर चाचणी नाही केली तर रक्ताची चाचणी न केल्यामुळं आणि ज्या रक्तदात्यानं रक्त दिलेलं आहे, समजा तो रक्तदाता जर HIV पॉझिटिव्ह असेल
तर त्याचं रक्तसुद्धा मग HIV बाधित असतं आणि मग त्यानं दिलेलं जे काही रक्त आहे त्या रक्ताची चाचणी न करता, म्हणजे ते रक्त HIV बाधित आहे किंवा नाही हे न पाहता, जर आपण ते रक्त एखादा रक्तग्राहित असतो किंवा ज्याला रक्ताची गरज आहे अशा एखाद्या व्यक्तीला जर आपण रक्त दिलं तर काय होतं की त्या व्यक्तीला, म्हणजे त्या निरोगी असणाऱ्या HIV बाधित नसलेल्या व्यक्तीला HIVची बाधा होते मित्रांनो. म्हणजेच रक्तामार्फत या ठिकाणी प्रसार झाला असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. पहा, ही एक आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण गोष्ट या ठिकाणी सांगू शकतो. थेट रक्तात प्रवेश मिळाल्यामुळं तर या जे काही HIVची जी काही बाधा आहे ती बाधा अधिक जलद गतीनं होते असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पाठीमागील क्लासमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की शरीरामध्ये जे काही संरक्षक पेशी आहेत त्या संरक्षक पेशीमध्ये हा HIVचा व्हायरस लपलेला आहे आणि त्या पेशींना आपण T4 मदतनीस पेशी असंही म्हणू शकतो किंवा महाभक्षक पेशी असंही आपण म्हणू शकतो की या ज्या काही संरक्षक पेशी आहेत या संरक्षक पेशींचा आश्रय घेतात आणि त्या रक्तामध्ये सुद्धा असतात आणि मग असं दूषित रक्त आपण जर घेतलं तर त्याची बाधा पुढच्याला होऊ शकते. याच्यामध्ये आणखीन एक मित्रांनो धोका आहे. रक्त देण्या अगोदर रक्तदात्यानं आपली HIVची चाचणी केलेली असली पाहिजे. हा एक भाग महत्त्वपूर्ण आहे आणि तो समजा त्याला HIVची जर बाधा झाली असली आणि त्याचा जो काही रिपोर्ट आहे तो रिपोर्ट पॉझिटिव्ह, लगेचच HIVची बाधा झाल्याबरोबर आपला जो काही रिपोर्ट असतो तो HIV पॉझिटिव्ह असा येत नसतो, तर तो काही काळ HIV निगेटिव्ह येतो. HIVची आपल्याला लागण होऊन सुद्धा तो डिटेक्ट व्हायला काही काळ लागतो. याला विडो पिरियड असं म्हणतात. या विडो पिरियडमध्ये जर त्या रक्तदात्यानं रक्तदान केलं आणि रक्तग्राहित किंवा ज्याला रक्ताची गरज आहे अशा व्यक्तीनं ते रक्त जर घेतलं तर कालांतरानं त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये HIV डिटेक्ट होऊ शकतो आणि रक्तग्राहित जो आहे, ज्यानं रक्त स्वीकारलेलं आहे अशा व्यक्तीला कालांतरानं HIV पॉझिटिव्ह त्याचा रिपोर्ट येऊ शकतो. पहा, रक्तदात्याचा सुद्धा नंतर कालांतरानं रिपोर्ट येणार आहे HIV पॉझिटिव्ह. याला विडो पिरियड असं म्हणतात. तर या दरम्यान जर रक्तदान झालं तर मात्र आपल्याला समजतही नाही आहे आणि HIVचा प्रसार या ठिकाणी निश्चितपणे होतोच, हे आपल्याला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे पहा असुरक्षित लैंगिक संबंध. आता असुरक्षित लैंगिक संबंध कुणाला म्हणायचं तर हे आपण कन्सेप्ट या ठिकाणी समजून घेतली पाहिजे. जर पहा की विवाहबाह्य जे काही संबंध आहेत या संबंधाला आपण असुरक्षित लैंगिक संबंध असं म्हणू शकतो. पहा, ही एक त्याच्यातली एक टर्म आहे असं आपण म्हणूया. दुसरं असं की जर आपण नैसर्गिक लैंगिक संबंध जर ठेवत नसलो तर तोही असुरक्षित लैंगिक संबंध असू शकतो. उदाहरणार्थ पहा की ज्याला आपण होमोसेक्स असं म्हणतो, तो होमोसेक्स जो आहे तो पुरुष पुरुष किंवा स्त्री स्त्री असा जो काही सेक्स केला जातो किंवा लैंगिक संबंध ठेवले जातात त्यालाही असुरक्षित लैंगिक संबंध असं म्हटलेलं आहे. पहा, या ठिकाणी आपण स्पष्ट केलेलं आहे की विवाहबाह्य जे काही लैंगिक संबंध आहेत त्याला असुरक्षित लैंगिक संबंध. अशा असुरक्षित लैंगिक संबंधामार्फत मोठ्या प्रमाणात एड्सचा प्रसार होतो, हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. पहा, या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. ही जी काही आपल्या समोर एड्स प्रसाराची जी काही कारणं दिसत आहेत, रक्तामार्फत एड्सचा प्रसार, असुरक्षित लैंगिक संबंधामार्फत एड्सचा प्रसार, इंजेक्शनच्या दूषित सुईच्या वापराने एड्सचा प्रसार किंवा HIVचा प्रसार, विषाणू बाधित मातेकडून तिच्या नवजात
अर्भकास लागण किंवा प्रसार, या सर्व कारणांच्या मध्ये मित्रांनो सर्वात अधिक प्रभावी किंवा सर्वात अधिक ज्याच्यामुळं HIV किंवा एड्सचा प्रसार होतो ते कारण असेल तर या चारही कारणांमध्ये पैकी तर ते आहे असुरक्षित लैंगिक संबंध. याच्यामध्ये नेमकं काय होतं, समजा की एखाद्या स्त्रीला HIV बाधा झालेली आहे आणि तिच्याशी एखाद्या पुरुषाशी जर तिचा लैंगिक संबंध आला तर त्या पुरुषाला सुद्धा HIV बाधा होऊ शकते पहा. हे या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून जर आपण अशा प्रकारे आपल्याला बाधा होऊ नये किंवा दुसरे HIV विरुद्धचं पण विधान आहे ते विधान पण करणं या ठिकाणी आवश्यक आहे की एखाद्या पुरुषाला HIV लागण झालेली आहे आणि मग त्या पुरुषाचा ज्या स्त्रीशी संबंध येईल त्या स्त्रीला सुद्धा HIV लागण HIV बाधा होणार आहे. हे दोन्ही विधानं या ठिकाणी आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून जर आपण सुरक्षित लैंगिक संबंध केला की जे आपण विवाहबाह्य संबंध ठेवलाच नाही तर मग HIVचा प्रसार होण्याची काही शक्यता नसते पहा. आणि म्हणून आपण ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण पाळल्या पाहिजेत. विवाहापूर्वी सुद्धा आपण महत्त्वपूर्ण गोष्टी केल्या पाहिजेत की HIVचा आपल्याला संसर्ग जर असेल तर आपण विवाह करण्यापूर्वी आपल्या पार्टनरला तशा प्रकारची माहिती दिली पाहिजे किंवा HIV बाधित व्यक्तीशीच आपण विवाह केला पाहिजे आणि त्याच्यावरती डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पुढे अपत्यांना जन्म घालायचा न घालायचा या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. आणि म्हणून आपण जसे लग्न जुळवताना जशा पत्रिका पाहतो त्याच पद्धतीनं आपण HIVची बाधा आहे की नाही या गोष्टी पाहणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. आणि मग जर HIVची बाधा नसणारे स्त्री आणि पुरुष एकत्रित येऊन जर त्यांनी विवाह केला तर त्यांचं जे काही लैंगिक संबंध असेल हा सुरक्षित लैंगिक संबंध असेल आणि त्यांनी जर आयुष्यभर एकमेकांशी जर प्रामाणिक राहिले तर त्यांना कोणत्याही प्रकारे HIVची लागण होणार नाही. अर्थात इतरही कारणं आहेत त्याच्यामध्ये. अर्थात अलीकडच्या काळामध्ये डॉक्टर लोक चांगल्या प्रकारची काळजी घेऊ लागलेली आहेत किंवा रक्तपेढ्यासुद्धा त्यांच्याकडं जे काही रक्त येतं त्या रक्तामध्ये HIVची बाधा नाही ना हे तपासलं जातं आणि त्यामुळं हळूहळू याला अटका बसू शकतो. परंतु हे जे काही कारण आहे हे प्रभावी कारण आहे असुरक्षित लैंगिक संबंध. या कारणामध्ये आपण अधिक लक्ष दिलं पाहिजे किंवा अधिक काळजी घेतली पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये स्वैर लैंगिक जीवन जगण्याची एक पद्धत किंवा फॅशन येऊ लागलेली आहे आणि त्यातूनच पहा की पाश्चात्य देशामध्ये ज्या काही संकल्पना होत्या त्या संकल्पना आपल्याकडं पण येऊ लागलेल्या आहेत. उदाहरणार्थ पहा अत्यंत घातक अशा संकल्पना आहेत लिव्ह विदाउट रिलेशनशिप. या संकल्पनेमधून अशा HIVची बाधा होण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. म्हणून अशा प्रकारचं जे काही स्वैर लैंगिक जीवन आज आपण पाहतो पाश्चात्य देशामध्ये आहे ते भारतातील भारतातील मोठ्या शहरामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. आणि यामुळं आपण बघतो की हे जे काही स्वैर लैंगिक जीवन आहे हे स्वैर लैंगिक जीवन आपण HIVचा जे काही प्रसार आहे हे करण्यास कारणीभूत ठरतं. आणि म्हणून अशा प्रकारच्या जे काही संकल्पना आहेत चुकीच्या संकल्पना आहेत त्याला आपण नाकारलं पाहिजे. याशिवाय सुद्धा जे काही अनैतिक संबंध आहेत की विवाहाच्या अगोदर स्त्री आणि पुरुषांचे येणारे जे काही अनैतिक लैंगिक संबंध आहेत हे सुद्धा आपण जर टाळलं तरच आपण एड्सचा जे काही प्रसार आहे हा थांबवू शकणार आहोत. आणि या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केला पाहिजे. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि असुरक्षित लैंगिक संबंधातून जी काही HIVची लागण आहे ती अशा प्रकारे जर आपण काळजी घेतली की विवाहबाह्य आपण लैंगिक संबंध ठेवायचे नाहीत किंवा अनैतिक लैंगिक संबंध आपण ठेवायचे नाहीत, लिव्ह विदाउट रिलेशनशिप अशा गोष्टींना आपण बळी पडायचं नाही, या गोष्टींची आपण जर काळजी घेतली तर आपण निश्चितपणे HIVचा जो काही होणारा प्रसार आहे तो प्रसार आपण
किंवा तो संसर्ग आपण या ठिकाणी थांबवू शकू असा आत्मविश्वास वाटतो. BA भाग 1मधील सर्व विद्यार्थ्यांना मला एक STDचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगायची आहे. ती महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे आपण या सर्व अभ्यासाकडं पाहत असताना, या सर्व चर्चेकडं पाहत असताना आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. तरच आपण हा अभ्यास व्यवस्थितरित्या आत्मसात करू शकू आणि आपण याचं ज्ञान दुसऱ्यालाही देऊ शकू आणि जास्तीत जास्त लोकांना यापासून आपण दूर राहण्यासाठी परावृत्त करू शकू. आपल्या मनामधला संकोच आपण काढून टाकला पाहिजे. नाहीतर हे लेक्चर आपण श्रवण करत असताना की सर काय बोलत आहेत आणि अशा प्रकारचं बोलणं योग्य आहे का, परंतु हे सर्व आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे आणि हे बोलावंच लागतं. आणि तुम्हाला यासाठी मी आणखीन एक उदाहरण देऊ इच्छितो की आपल्याच वयाची मुलं, 12वी पास झालेली मुलं, मेडिकल सायन्सला गेलेली मुलं हे याच प्रकारचा अभ्यास करीत आहेत. मात्र त्यांनी आपला असणारा संकोच दूर ठेवलेला आहे आणि शास्त्रीय दृष्टिकोन आत्मसात केलेला आहे आणि ते या सर्व गोष्टीवरती चर्चा करीत आहेत, या सर्व गोष्टी अभ्यासत आहेत, श्रवण करीत आहेत. मग आपणही अशाच प्रकारचा दृष्टिकोन जर विकसित केला तर आपल्यालाही या गोष्टींचं आपल्याला खंत वाटणार नाही, या गोष्टीचा आपल्याला संकोच वाटणार नाही. तर आपणही शास्त्रीय दृष्टिकोन आत्मसात केल्यामुळं निश्चितपणे हे ज्ञान आपण आत्मसात करू आणि आपण हे ज्ञान दुसऱ्यालासुद्धा आपण देऊ शकू. तर अशा प्रकारचा दृष्टिकोन आत्मसात करणं अत्यंत आवश्यक आहे का, हे या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. सुरक्षित लैंगिक संबंध, असुरक्षित लैंगिक संबंधापासून HIV बाधा होते, परंतु सुरक्षित लैंगिक संबंधापासून बाधा होत नाही आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे पहा. मग या संकल्पना आपल्याला क्लिअर झालेल्या आहेत असं समजून मी पुढच्या मुद्द्याकडं वळतोय आणि तो पुढचा मुद्दा आहे इंजेक्शनच्या दूषित सुईच्या वापरानं हा जो काही HIVचा जो काही व्हायरस आहे त्याचा संसर्ग आहे तो होऊ शकतो का, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तर यामध्ये पण थोडीशी जी काही शक्यता आहे ती शक्यता कमी आहे पहा, यामध्ये शक्यता कमी आहे, परंतु आपण काळजी घेतली पाहिजे. कोणत्या परिस्थितीत हे होऊ शकतं याचाही आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे. की आपण सिरिंज जी आहे ती सिरिंज आपण पूर्वी काही डॉक्टरांना या सर्व गोष्टींचं ज्ञान नव्हतं की सूक्ष्म जंतूंच्यामुळे रोग होतात, अशा प्रकारचं जेव्हा ज्ञान नव्हतं 100-1 वर्षापूर्वी, तेव्हा एकच सिरिंज वापरलेली आहे. त्या सिरिंजची स्वच्छता न करता ती सिरिंज वापरलेली आहे, त्याच्यात इंजेक्शन भरलेलं आहे, त्याला इंजेक्शन केलेलं आहे आणि तसंच ते इंजेक्शन एकाच वेळेस पूर्ण सिरिंज भरलेलं आहे. थोडंसं या व्यक्तीला टोचलेलं आहे, थोडंसं नंतर दुसऱ्या व्यक्तीला टोचलेलं आहे, थोडंसं तिसऱ्या व्यक्तीला टोचलेलं आहे. अशा वेळेस या इंजेक्शनच्या दूषित सुईच्या वापरानं काय होऊ शकतो की HIVची जी काही विषाणू आहे याची संसर्ग होऊ शकतो. आणखीन एक हा संसर्ग कुठं होऊ शकतो हे एक मी तुम्हाला सांगतो की मोठ्या प्रमाणात काही मादक द्रव्य सेवन करणारे लोक असतात, ते इंजेक्शनच्या साह्यानं सुद्धा स्वतःला मादक द्रव्य टोचून घेतात. आणि ही जी काही मादक द्रव्य आहेत ही इंजेक्शनची जी काही सिरिंज असते त्याला आपण सुई आणि त्याच्या पाठीमागचा जो भाग आहे तो सुई आणि पाठीमागचा भाग मिळून ज्याला सिरिंज सेट म्हणतो, तो सिरिंज सेट असतो, तो पूर्णपणे मादक द्रव्यानं भरलेला असतो. आणि मग काय करतात ते लोक स्वतःच्या शिरेमध्ये, हाताच्या किंवा कोणत्याही ठिकाणच्या शिरेमध्ये ते काय करतात, मादक द्रव्य थोडंसं टोचतात आणि तो सेट काढतात आणि काय करतात दुसऱ्याला टोचायला देतात आणि पुन्हा तो थोडंसं टोचून घेतो आणि तो तिसऱ्याला देतो, तो थोडंसं टोचून घेतो, तो चौथ्याला देतो. अशा प्रकारची जी काही मादक द्रव्याचं जे काही सेवन इंजेक्शनच्या साह्यानं केलं जातं त्यामध्ये सुद्धा या दूषित सुईच्या वापरानं काय होतं की HIVचा जो काही प्रसार होऊ शकतो का. यामध्ये काय असतं मित्रांनो की जी काही सुई आहे ती सुईच्या अंतर्गत भाग असतो तो थोडासा पोकळ असतो आणि इंजेक्शन केल्यानंतर जर पहा की थोडंसं रक्त त्या सिरिंजमध्ये आलं असेल आणि त्या रक्तामध्ये जर HIVचा जर व्हायरस असेल आणि नंतर ती सिरिंजचा वापर करून
जर दुसऱ्याला इंजेक्शन दिलं गेलं तर HIV बाधा किंवा HIV संसर्ग दुसऱ्या व्यक्तीला होण्याची शक्यता असते. म्हणजे अशा प्रकारे ही बाधा होत असते. म्हणून आपण या ठिकाणी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की HIV विषाणू बाधित मातेकडून तिच्या नवजात अर्भकास HIV विषाणूचा संसर्ग होतो. या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की यामध्ये सुद्धा शक्यता कमी असते. कारण त्याचं असं आहे मित्रांनो की निसर्गानं आईचं जे काही अर्भक जेव्हा तिच्या उदरामध्ये वाढत असतं तेव्हा ते सुरक्षितपणे वाढत असतं. आईला अनेक प्रकारचे रोग होतात, परंतु ते रोग त्या बाळाला होत नाहीत. अशा प्रकारे सुरक्षित असं आईचं उदर असतं. तरीसुद्धा काही प्रमाणात अशा प्रकारचे बाधा होण्याची शक्यता असते. यावरती उपाययोजना म्हणजे की अलीकडच्या काळामध्ये डॉक्टरांनी इंजेक्शन्स मार्फत काय केलेलं आहे की आईला झालेली जी काही बाधा आहे ती बाळाला होऊ नये यासाठी काही उपाययोजना ते करतायत. आणि त्यामुळं आईला होणारं HIV बाधित आईला होणारं जे काही बाळ आहे त्या बाळाला HIV पासून मुक्त ठेवता येऊ लागलेलं आहे. अशा प्रकारची काही प्रगती विज्ञानानं केलेली आहे मित्रांनो. तरीसुद्धा नैसर्गिकरित्या जर आपण बघितलं तर आईच्या उदरातलं जे बाळ असतं ना ते बाळ आपल्याला हव्या त्या सर्व गोष्टी आईच्या शरीरातून घेत असतं. पोषक गोष्टीच फक्त ते घेत असतं आणि स्वतःचा विकास करत असतं. यामध्ये ते बाळ कोणत्याही प्रकारची तडजोड करायला तयार नसतं. अगदी आई क्रश असली, अगदी आई आजारी असली, अगदी आई विकलांग असली तरीसुद्धा आणि ते बाळ मातेच्या उदरामध्ये सुरक्षितपणे वाढतं. अशा प्रकारची ही जी काही प्रमुख कारणं आहेत ही प्रमुख कारणं या ठिकाणी आपण पाहिलेली आहेत. तर यामध्ये आपण जर बघितलं सिक्वेन्स आपण जर लावायचा म्हटलं तर आपण लावू शकतो की असुरक्षित लैंगिक संबंध यामार्फत होणारा जो काही HIVचा जो काही संसर्ग आहे तो खूप मोठा आहे. आणि म्हणून याला आपण 1 नंबरला ठेवू शकतो. आणि जी काही मोठ्या प्रमाणात आज आपण बघतो की HIVचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होतो आणि नंतर एड्स होतो, याला हेच प्रभावी कारण आहे. आणि या कारणामुळं जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण HIVचा संसर्ग झालेला आहे. हे कारण प्रभावी आहे आणि 1 नंबरला हे कारण असेल. आणि असेल म्हणण्यापेक्षा आहे, हे निश्चित आहे. याच्यानंतरचं जे काही 2 नंबरचं कारण आहे ते कारण आपण रक्तामार्फत सांगू शकतो. रक्तामार्फत सांगू शकतो. आणि त्याच्यानंतर जी काही कारणं आहेत ती इतर कारणं आहेत. आणि म्हणून मित्रांनो विशेषतः तुमच्यासारख्या टीन एजमधील मुलांनी आपण काळजी घेतली पाहिजे. जेव्हा आपण वयात येतो तेव्हा आपल्याला लैंगिक आकर्षण हे निसर्गतः राहतं, परंतु जर आपण टीन एजमध्ये किंवा आपण या शैक्षणिक कालखंडामध्ये जर आपण ब्रह्मचारी व्रत धारण करून जर आपण शिक्षण घेत राहिलात आणि कोणत्याही प्रकारचं आपण लैंगिक संबंध जर येऊ दिले नाहीत विवाहपूर्व आणि विवाहानंतर सुद्धा विवाहबाह्य संबंध येऊ दिले नाहीत तर निश्चितपणे आपण HIVचा जे काही संसर्ग आहे हा टाळू शकतो. आपल्या स्वतःच्या जीवनातून त्याला हद्दपार करू शकतो. हे एक प्रभावी कारण आहे. बाकीची जी काही कारणं आहेत मित्रांनो त्या कारणामध्ये पहा की ती आपल्या हातातील कारणं नाही आहेत. उदाहरणार्थ रक्तामार्फत असणारं जे काही कारण आहे तेही आपल्या हातामध्ये नाही आहे. इंजेक्शनच्या सुईच्या साह्यानं जी काही दूषित सुईच्या साह्यानं होतं तेही आपल्या हातात नाही आहे. आणि HIV बाधित विषाणू बाधित मातेकडून तिच्या नवजात अर्भकास तेही आपल्या हातातलं कारण नाही आहे. परंतु मेडिकल सायन्स यामध्ये काळजी घेऊ लागलेला आहे. उदाहरणार्थ रक्तासंदर्भात मी तुम्हाला सांगितलं की रक्तपेढ्या ते रक्त HIV बाधित नाही ना याच्या तपासण्या करूनच रक्ताचा जो काही पुरवठा आहे तो पुरवठा करत असतं. किंवा इंजेक्शनच्या सुईच्या संदर्भात आज मेडिकल सायन्स काय करतंय की यूज अँड थ्रू अशा प्रकारच्या इंजेक्शनच्या सिरिंज आपण वापरतोय. पूर्वीसारख्या त्या सिरिंज मोठ्याच्या असणाऱ्या आणि त्या नेहमीसारख्या वापरातच्या असणाऱ्या सिरिंज आज कालबाह्य ठरलेल्या आहेत. आज यूज आणि थ्रू वापरा आणि फेकून द्या अशा प्रकारच्या
इंजेक्शनच्या जे काही सुईज आणि त्याचा जो काही सेट आज उपलब्ध आहे मेडिकल जगतामध्ये आणि त्याचा वापर करत असल्यामुळं या ठिकाणी HIV विषाणूचा जो काही संसर्ग आहे तो थोडासा कमी होत आहे असं आपण म्हणू शकतो. आणि मी तुम्हाला हेही सांगितलं की मेडिकल सायन्सनं HIV बाधित मातेकडून तिच्या अर्भकास HIVची लागण होऊ नये यासाठी ही काही मेडिसिनचा इंजेक्शनचा उपाययोजना कशा प्रकारची करावी या सर्व गोष्टी आज प्रभावीपणे राबवल्या जात आहेत. या अशा प्रकारे या 4 कारणांच्यामुळं HIV विषाणूचा जो काही संसर्ग आहे तो संसर्ग मित्रांनो होतो हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. या संदर्भात आपण चर्चा केलेली पुन्हा एकदा गोष्ट मी रिपीट करतोय आणि ती रिपीट गोष्ट कोणती आहे की HIVचा संसर्ग झाल्यानंतर आपल्याला 6 महिन्यापासून ते जवळजवळ 18 ते 20 वर्षापर्यंत एड्स केव्हाही होऊ शकतो. तो आपल्या असणाऱ्या शारीरिक रचनेवरती विशेषतः आपली असणारी रोगप्रतिकारक क्षमता, आपल्याला मिळालेली मेडिसिन्स, आपल्याला मिळालेला समाजातून प्रतिसाद, आपलं असणारं मन, खंबीर मन, आपल्याला आपण नियमित करत असलेला व्यायाम आणि नियमित करत असलेला योगा प्राणायाम या सर्व गोष्टीवरती आपलं दीर्घायुष्य अवलंबून असणार आहे. मात्र आज तरी कोणत्याही प्रकारचं एड्स झाल्यानंतर जे संसर्ग झाल्यानंतर एड्स झाला की त्या व्यक्तीला एड्स झाल्यानंतर आपल्याला वाचवण्यासाठी उपाययोजना नाही. ज्या काही उपाययोजना आहेत ती HIVचा संसर्ग झाल्यानंतर आपल्याला एड्स होऊ नये म्हणजे आपली रोगप्रतिकारक क्षमता टिकून राहावी अशा प्रकारची औषधाची उपाययोजना आज उपलब्ध आहे. एड्स झाल्यानंतर मात्र आपल्याला कोणत्याही प्रकारचं औषध आपल्याला वाचवू शकणार नाही. आणि म्हणून मित्रांनो हे जी काही कारणं आहेत ह्या कारणांचा अभ्यास करून आपल्याला एक वाक्य पाठीमागच्या क्लासमध्ये मी बोललो होतो ते वाक्य पुन्हा बोलतो. हे रिपीट करण्याचं कारण आहे की हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. नित्य दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला ज्याला म्हणतो आपण ॲप्लाइड सायन्स आहे. ॲप्लाइड सायन्स आहे म्हणजे आपल्या जीवनाशी निगडीत आहे म्हणून काही गोष्टी रिपिटेशन करतोय. आणि त्या म्हणजे की प्रतिबंध हाच उपाय, की ही कारणं समजून घेऊन आपण प्रतिबंध हाच उपाय की या गोष्टीच्यापासून आपण दूर जेवढं आपल्याला राहता येईल या कारणांच्यापासून आपल्याला HIV होतो ज्या कारणांच्यापासून त्याच्यापासून आपण स्वतःचं रक्षण करणं म्हणजे प्रतिबंध हाच उपाय. अशा प्रकारे आपण काळजी घेतली तर निश्चितपणे आपल्याला काय होऊ शकतो की HIVचा जो काही संसर्ग आहे तो आपल्याला आपण टाळू शकतो आणि त्या म्हणजेच आपण एड्स सुद्धा आपण टाळू शकतो. अशा प्रकारची काळजी जर आपण घेणं अत्यंत आवश्यक आहे. ही काळजी घेतली तर प्रतिबंध हाच उपाय हे ब्रीदवाक्य मनामध्ये लक्षात ठेवून आणि त्याची कारणांचा आपण चांगला अभ्यास करून त्या कारणापासून स्वतःला आणि समाजाला दूर ठेवण्यासाठी आपण त्यांना प्रशिक्षित करून किंवा आपण प्रचार प्रसार कार्य करून किंवा त्यांना आपण या संदर्भाचं ज्ञान प्रदान करून आपण समाजाचंही रक्षण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि स्वतःचंही रक्षण केलं पाहिजे. हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं आत्मसात करणं अत्यंत आवश्यक आहे. किंवा वेळेच्या अभावी या ठिकाणी मित्रांनो आपण थांबूया. नमस्कार.